हे नजारा बघायसाठी देतो का फोटो आमच्या काढता आहे त्याच्यामध्ये नुसतं असं धरून उपयोग नाही. नुसतं असं फोटो बिटो करायचं, बोट लावायचे. एवढे माणसं होते म्हणून काय असं जायचं आपल्याला आता हे असं ते दिसायलेलं तिकडे हरताळ करून जायचं. हा 12:30ला गाडी जाते तिथून निघाले. हे दिसायलेले ती पांढरी टाकी मस्त आहे खाली. चला हा बोला. एवढा गड चढायचा म्हणल्यावर हा की नाही. आता वरून गाड्या आहे आता. हो खालून येत होते ना, वरून वाट नव्हती. दर्या खूपच भारी झाले हे. खूपच बघायसारखा सीन आहे. गड चढला हो. धन्यवाद. सगळा गड चढला हो का? बस झालं बा, आम्ही नाही चढला. आम्ही डायरेक्ट वरूनच आलो. चला जरा खाली जाऊ दा. हा बाबा बरोबर. तर ह्या दरीमध्ये स्वरूपनाथ चक्रधर स्वामीच्या मांडीवरती पिली खोळाली इथं, म्हणजे ती जागा वाघाची पिल्ली. तर स्वामीची मांडी किती जणांना लाभली, म्हणजे स्वामीच्या मांडीचा स्पर्श किती जणांना झाला. किती भाग्यवंत ती. त्या लागणारा भाग्यवंत. इकडून जा, इकडून बघा, इकडून जा. पहिलं ही वाट होती का? हा पहिली वाट. म्हणजे ह्या वाटेवरून थोडी माणसं येत होती. बाबा खूप अवघड आहे बरं. कारण एवढं हे वर चढणं म्हणजे काय जो काय हा किती लांबून खालून आहे दरिद्र. बाबा बाबा ते स्वागतवार किती 7 हा बाबा 700 पायरी आहे. एवढं चढायला आपल्याला नको वाटाले. तर इथं जंगली प्राणी पण आहेत, हाय की हसवल आहेत वाटते. वाघ बी आहेत अजून बी. तर वाघाची जाळी बघा, वाघाची जाळी. तर इथं व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद होतात एखाद दिवस, वर येतात मंदिरामध्ये. हो खालून यायचं मला भीती वाटते आहे का? तर खालून तर लय लांब दिसाल्या. ही अशी जुगळं दिसाल्या खाली पायऱ्याची. तर हं हं असं असं हा बाबा. एवढ्या लोकांना नमस्कार देतात प्रत्येकाने येताना की नाही. ईट सिमेंट वाळू वर 4 किलो 5 किलो 4 किलो 5 किलो 6 इटा खालच्या वर लोकांना आणायचे. एवढं आणून टाकायचे. कमाल आहे. त्याच्या ज्याला जेवढं होईल तेवढं होईल तर वजन. हे झालं कमाल आहे. बांधकाम पाहिलं. हो आपण तिथं आणलं नाही आम्ही, हे आणलं ना म्हणजे उचलून आणले खाल्ले त्यांनी वर. हा खाली टाकून ठेवत असेल, खाली टाकून पण राहत असेल. पसंत वरले जाणाऱ्या लोक पैसे द्यायचे का? लोक द्यायची. 2-2 1-1 गोटा काय जसं तुम्हाला येईल जसं घडल तसं घडल तसं द्या आणि येता येऊन या.
तेवढे लोकांनी घेऊन यायचं हा लोकांनी भाऊ हा, तिकडून खाली टाकले असेल पाण्याच्या जवळ हो मग कोणी टाकले असेल विकून टाकलं आणि मग जसं लागेल तसं कोणी घेऊन आपलं येतं पाणी काय नेत होते मग पाणी गद्यानं न्यायचे का नाही हे होतं ना पाईप होतं ना हा पाय पाईप होता मग पाईप पाणी घेतलं हा होतं पाईप पाणी खाली मोटर तळ आहे नाही इथं. हा त्या तळ्यामधून मोटर मग लावायचं इकडे तळ इकडे असं वाटतं तळ कुठे विकून बी होतं असं असं ते काय विकून पाणी वगैरे. इकडे हे तळ पण आता झालंय हो ते आता तळस होतं तळे हा. ते त्यावेळेस होतं का हा त्यावेळेस होतं इथं तळे तिथून त्या मोटर लावायच्या त्या 5च्या मोटर म्हणजे तितक्या खालून हा तितके खाऊन पाईप आतून पाईप आणलं हा पाणी भाऊ हा कामासाठी पाणी लागत असेल ते बॅलर ठेवले असेल नाही तिथं हा पाईप सिमेंटचा माल बनवत असेल ना सिमेंटचा माल बनवायचा नाही विटापेक्षा बरं झालं विटावरचं जे होतं ना टिकाव आहे ना विटा कशाला टाकल्या दगडाचं दगडाचं टिकाव राहते हे दगडाचं काही टिकावर होते दोन्ही फोल्ड इटा अजून आता किती पायऱ्या आहेत सगळ्या 850 आहे 850 पायऱ्या सगळ्या हे इथं आहे ना. हा वर आहे. हे 800 झाले आणि ही इथून मोजा आता हे 50 वर इथून वरी 50 आहेत हा. म्हणजे प्रत्येकाच्यावर मोजून ठेवलेले आहेत 850 तसे 850 जास्त आहे हा. पण कुठे कुठे हे असे टप्पे आहे ना हा हे असे टप्प्यात एक दोन धरले आहे असं याच्यातनी 2 बसते याच्यात 3 बसते हा बसते ना बरोबर कुठे कुठे सुटले आता ते 850 जास्त आहे. 950 पायऱ्या आहे. समजा 950 येतात हा हा टप्प्यामुळे कमी केलं नाही ना हा बरोबर आहे हे बरोबर टप्पा मोठा आहे तिथे 2 पायऱ्या हो ना व्हायच्या. बरोबर आहे तेव्हा तिथं पायऱ्या असं ते असं असं एक दोन धरले आता हा, असं एक दोन, तीन- एक दोन. त्याच्यामुळे ते जास्त आहे का हा. बरोबर आहे 900 का 950 पायरी आहे. हा. पण पारी पण मला वाटते 10 इंचाची आहे काय बारीक नाही काही नाही नाही छोटी छोटी गोष्ट तेवढं हे होणार नाही जाताना काय वाटत नाही येताना एवढी परेशानी होती मग आता येईल का फॉरेस्ट ह्याच्यामध्ये आहे का डायरेक्ट समजा फरक म्हणजे आहे खरंच फॉरेस्ट मध्येच आहे का पूर्ण त्यावेळेस ते फारसवाल्यानं परवानगी दिली झालं ते का असं असं झालं आता नाही होत आता देणार गेले ना परवानगी देत नाही फॉरेस्ट हा ते होऊन गेलं ते होऊन गेलं हा त्याला होऊन गेलं मग आता ह्याला फंड पण नवीन मंजूर झाला गेल्या वर्षी बऱ्याच 2-4 स्थानाला झाला आहे झालं, झालं. मुख्यमंत्र्याच्या हस्ते झालं, झालं. मग ह्याच्यामध्ये काय सुधारणा काय आता दुसऱ्या करतात ना काही ते सुधारणा दुसरं आता. हा हा सुधारणा करतात ना काही कलर देतात काही करतात हे मंदिराचा कलर गेला कलर देतात हा 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 सगळ्यात महत्वाचे जलद ह्या इथं काय आवश्यकता आहे समजा वरी आता वाहनं तर आली तर रस्ता तर झाला समजा झालं का? पुन्हा पायऱ्यासाठी माणसं आहे पाण्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे है का नाही पाण्याची पण टँकरनं सोडावं लागतं मग पावसाळ्यामध्ये समजा भक्तजन आले तर त्याला राहण्याचे शेड आहे ना ती शेती. शेड आहेत पूर्ण राहायचे आणि ते मार्गात राहते काही ओळखी पण जास्त मार्गामध्ये मोठे मार्ग आहे ना मग हा हा बांधले ना शेड लोकांनी मग तरी सभामंडप मोठं नाही वाटते का जास्त बिलकुल मोठं आहे ते मोठं इथे असं का हा मोठं इथे 30 बाय 30 40 बाय 40 यात्रेकरूसाठी तिकडे एक मोठं हे बांधलं मोठं बांधलं. ते इकडं असेल हा इथे जंगली कोणकोणते प्राणी आहेत तिथं अस्वल आणि वाघ पण आहे. वाघ पण आहेत आजू वाघ आहे तिथं असं असं हास्वलचे व्हिडिओ इथे येतात ना कधी मध्ये मंदिरामध्ये येतात हास्वल त्या पायऱ्याने इकडून अशी येते हा पायऱ्यानं वर येते वर येतात सगळं साफ कमानी पोस्टर देते कमांच्या हा 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 कमानी पोस्टर देतात असं असं कमांच्या पुढे जाईल बरं हा? परभणी बरोबर आहे. चला जरा इकडे जाऊ आता असं इकडं पायात शेण आहेत ना आपली चप्पल चप्पल नाही उगं जरा असं काठी चपुकली काठी इथे. हे रस्ता इथपर्यंतच आहे आहे का असं कच्चा रस्ता जाते का जरा बघू चपुकली काठी बरं काठी मोडतात लई कसं जाता येईल असं ते रस्ता इथूनच आहे असं तिकडे ते डोंगर चांगला आहे तिकून का इकून फोटो घेतात का ते बस जाडीपर्यंतच आहे असं असं बघ इथपर्यंत जातो हा गाडी घ्या मग जाळीच घेतो झाड काय भारी दिसा आमचं पालन चालू आहे. पालन पोवाडी गाव. जाळीचा व्हिडिओ हा बाबा तिकडं लई डेंजर दिसा रे की जाणं होणार लई इलाका डेंजर आहे ब्रह्मगिरीवर आल्यासारखा दिसतात ना भारी पाखरं YouTube चालव ना. चला 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 बाबा चला चला चला
दंडोत बाबा दंड. टाइम सकाळच्या पारी करा. हां टाइम करायची गरजच नाही. हां कुत्रा इथून चाललं होईल. हां बक्कळ लोक इथे व्यायाम करतात इथे. हां. एक वेळेस खाली गेलं ना आलं तर बस तर व्यायामच झाला. बरोबर आहे. 2 तास लागते. एकूण भारी सांग. हो. हो